उपराजधानी नागपूरच्या वाट्याला आलेले महत्त्वाचे प्रकल्प पळवण्याचा जुना आणि कुप्रसिद्ध खेळ पुन्हा एकदा सुरू झालाय। केंद्र सरकारने नागपुरात महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीचे मेडिकल कॉलेज देण्याची अधिकृत घोषणा केली। मात्र ही घोषणा कागदावरच राहावी आणि प्रत्यक्षात हे कॉलेज नागपुरातून हिरावून घेतले जावे यासाठी जोरात प्रयत्न सुरू झाले आहे। केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या पुढाकाराने 2024 मध्ये देशातील 10 मोठ्या शहरात ESIC मेडिकल कॉलेज स्थापन करण्याची घोषणा झाली। त्यात महाराष्ट्रातील पुणे आणि नागपूर या 2 शहरांचा स्पष्ट उल्लेख होता। आज पुणे आणि इतर राज्यांतील शहरांमध्ये कॉलेज सुरू करण्याच्या हालचाली वेगात असताना नागपूर मात्र जाणीवपूर्वक मागे टाकले जात आहे। नागपूरचा प्रस्ताव अजूनही केंद्र सरकारपर्यंत पोहोचलेलाच नाही। हा निष्काळजीपणा आहे की जाणीवपूर्वक केलेला डाव, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे। नागपूरहून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकला पळवण्याचा कट राज्याने आधीच पाहिलाय। आता ESIC मेडिकल कॉलेजचाही तोच खेळ खेळला जातोय का, अशी चर्चा आहे। प्राप्त माहितीनुसार नाशिक लॉबी राज्यातील काही वरिष्ठ अधिकारी आणि एका मंत्र्याच्या संगनमताने हे मेडिकल कॉलेज नागपुरातून नाशिकला वळवण्याचे प्रयत्न करत आहे।